नमस्कार मित्रांनो, आचार्य 90 FM मध्ये मी तेजस्विनी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। श्रावण म्हटला की सगळ्याच कार्यक्रमांना उधाण येतं आणि तसंच आपण आचार्य 90 FM तर्फे मीडिया पार्टनरशिप विविध कार्यक्रमांना देत असतो। सांस्कृतिक असू दे, धार्मिक असू दे। तर आता नवीन एक कार्यक्रम ब्राह्मण महासंघ डोंबिवली आणि शुक्ल यजुर्वेदी माध्यम दिन ब्राह्मण सभा यांच्या संयुक्त विद्यमाने गर्भाधान संस्कार ते उपनयन संस्कार हा समाज प्रबोधनाचा कार्यक्रम येत्या 3 सप्टेंबर 2023 ला संध्याकाळी 5:30 ते संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत ज्ञानेश्वर मंगल कार्यालय डोंबिवली पश्चिम इथे आयोजित करण्यात येत आहे। तर त्या अनुषंगाने बोलण्यासाठी शंतनू पुराणिक सर आपल्या आचार्य 90 FM मध्ये आलेले आहेत। तसंच आपल्या सोबत आहेत मुकुंद जोशी सर। नमस्कार। नमस्कार। तुमचं दोघांचंही मी स्वागत करते आचार्य 90 FM स्टुडिओ मध्ये। आणि या कार्यक्रमाविषयी आज आपण चर्चा करूया, आपल्या प्रेक्षकांना, आपल्या श्रोत्यांना सगळी माहिती सांगूया। तर अर्थातच सुरुवातीला आपले ब्राह्मण महासंघाचे डोंबिवली शाखेचे अध्यक्ष श्री शंतनू पुराणिक सर आपल्या सोबत आहेत। तर सुरुवातीला तुमच्या महासंघाबद्दल म्हणजे ब्राह्मण महासंघाविषयी थोडंसं माहिती आम्हा प्रेक्षकांना आपण करून देऊया आणि मग नंतर या कार्यक्रमाकडे बोलूया। डोंबिवलीचा ब्राह्मण महासंघ डोंबिवली ह्या नावाने महासंघ स्थापन झाला 1993 ला आणि 93 पासून आजतागायत महासंघाने अनेक कार्यक्रम केले आणि या कार्यक्रमाला मोठे मोठे मान्यवर उपस्थित होते। म्हणजे आपल्या मनोहर जोशी साहेब माजी मुख्यमंत्री होते, त्याच्यानंतर या आपल्या नितीन गडकरी आले होते, त्याच्यानंतर असे विविध मान्यवर समाजातले किंवा राजकीय क्षेत्रातले किंवा केंद्रीय स्तरावरचे सुद्धा नितीन गडकरी सारखे किंवा असे लोक आले होते आपल्याकडे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली बरेच कार्यक्रम झाले। त्यानंतर आता मागच्या वर्षापासून माननीय मानस पिंगळे यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळलेली आहे आणि त्यांची धुरा सांभाळल्यानंतर आमच्या कार्यकारी मंडळाने अनेक उपक्रम हातात घेतलेले आहेत। त्यामध्ये सोसायटी पुनर्विकासासाठी आपण कार्यक्रम घेतला, महिला सक्षमीकरणासाठी एक कार्यक्रम घेतला, भोंडल्याचा कार्यक्रम आपण घेणार आहोत ऑक्टोबरमध्ये। साधारण 15 ऑक्टोबरच्या सुमाराला भोंडल्याचा कार्यक्रम महिलांसाठी खास होणार आहे। त्याच्यानंतर समाजाला आत्ता शिक्षण क्षेत्रात नवीनच येणारी नवीन शैक्षणिक धोरण शासनाचं, केंद्र शासन आणि राज्य शासनाचं, या विषयावर सुद्धा मागच्या महिन्यामध्ये आपण चर्चासत्र घेतलं। माननीय विनय भोळे यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभलं आहे। त्यानंतर नित्यनैमित्तिक धार्मिक कर्म ह्यामध्ये आपण एक पहिला भाग म्हणून एक घेतला होता, नित्यनैमित्तिक धार्मिक कर्म, आणि आपण हा विषय त्याच्यात घेतला होता। सचिन ठाकूर देसाई यांचं व्याख्यान झालं, त्यालाही उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला। त्यानंतर त्याच नित्यनैमित्तिक धार्मिक कर्म याचा दुसरा भाग म्हणून आपण आता गर्भाधान संस्कार ते उपनयन संस्कार हे ह्या विषयावर माननीय मुकुंदराव जोशी यांचं भाषण ठेवलेलं आहे। त्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे। हा कार्यक्रम 3 तारखेला ज्ञानेश्वर मंगल कार्यालयात आहे। हा कार्यक्रम सुद्धा शुक्ल यजुर्वेदीय माध्यम दिन ब्राह्मण सभा आणि ब्राह्मण महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही सादर करणार आहोत। हा कार्यक्रम 3 सप्टेंबरला संध्याकाळी 5:30 वाजता आहे। ज्याप्रमाणे सर्वांनी आम्हाला 25 तारखेच्या कार्यक्रमाला, 25 जूनच्या कार्यक्रमाला उत्कृष्ट प्रतिसाद दिला, त्याप्रमाणे ह्याही कार्यक्रमाला प्रतिसाद द्यावा अशी मी सर्व प्रेक्षकांना आणि श्रोत्यांना विनंती करतो। त्याच्यानंतर याच्यामध्येच एक पार्ट म्हणून दिनांक 20 तारखेला 20 ऑगस्टला आपण श्रावणीचा कार्यक्रम घेतला। ब्राह्मणांची एकजूट व्हावी या उद्देशाने संयुक्त जे आहे ब्राह्मण सभा, ब्राह्मण महासंघ हा डोंबिवलीतल्या 7 विविध ब्राह्मण समाजातला संस्थांचा मिळून एक संघ तयार झालेला आहे, ज्याच्यामध्ये ब्राह्मण सभा आहे, चित्तपावन ब्राह्मण सभा आहे, कराडे ब्राह्मण सेवा मंडळ आहे, शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण महासंघ आहे, ब्राह्मण सभा आहे, त्याच्यानंतर याच्यामध्ये देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघाचे लोक आहेत। हे सर्व मिळून अशा 7 संस्था मिळून हे एक आपलं ब्राह्मण महासंघ जो तयार झाला आहे, त्यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही समाजाच्या साठी प्रबोधनासाठी हे कार्यक्रम, विविध कार्यक्रम घेत असतो।
आणि ह्याचाच एक पुढचा भाग म्हणून आता आपला 3 सप्टेंबरचा कार्यक्रम आहे. यामध्ये आपण म्हणजे खरं म्हणजे गर्भाधान ते उपनयन संस्कार हे बऱ्याच लोकांना वैयक्तिक काही लोकांना माहिती आहे, पण काही लोकांना माहिती नाही आहे. पण काही लोक कार्यक्रम करतात, पण त्यांना तो कार्यक्रम करण्यामागे काय उद्देश आहे हे कळत नाही बऱ्याच वेळा. की आपण एखादा संस्कार करतो, एखादा गर्भाधान संस्कार करतो, पण करतो म्हणजे काय की चालत आलेली पद्धत आहे म्हणून, परंतु त्यामागचे खरे उद्देश काय आहेत हे इन जनरल माहीत नसतं. त्याच्यामुळे हे समाजाला किंवा समाजातल्या अशा लोकांना हे माहीत झालं पाहिजे की याच्यामध्ये मला असं वाटतं या कार्यक्रमाला तरुणांनी जास्त प्रतिसाद दिला पाहिजे. गर्भाधान संस्कार तरुण आणि नवविवाहित दाम्पत्यांनी याला चांगला हे रिस्पॉन्स दिला पाहिजे, कारण हे त्यांच्या जास्त उपयोगाचं आहे. सुप्रजा निर्माण करणे इथपासून तर तो उपनयन संस्कार इथपर्यंत आपला हा विषय घेतलाय. कारण जे संस्कार आपले हिंदू धर्मात 16 संस्कार सांगितले त्याच्यापैकी 16 संस्कार एकाच कार्यक्रमात घेता येणं शक्य नाही. त्याच्यामुळे आपण गर्भाधान संस्कार ते उपनयन संस्कार याच्यामध्ये जे काय पायऱ्या आहेत निरनिराळ्या त्या विषयावर आपण हा चर्चासत्र घेणार आहोत. आता मी मुकुंद जोशी गुरुजींकडे वळते. नमस्कार गुरुजी. मला थोडीशी रूपरेषा सांगा या कार्यक्रमाची. म्हणजे गर्भाधान संस्कार ते उपनयन संस्कार, या गर्भाधान संस्कार म्हणजे नेमकं काय संस्कारामध्ये केलं जातं त्याविषयी आपण आपल्या श्रोत्यांना माहिती सांगा. पहिले आपल्याला संस्कार म्हणजे काय याची माहिती घेतल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. तर संस्कार म्हणजे शुद्धीकरण किंवा योग्यता प्राप्ती, ज्यामुळे शरीर, मन आणि मस्तिष्क पवित्र होऊन व्यक्ती चांगली घडते, याला संस्कार म्हणतात. समः आकाराः इति संस्काराः अशी त्याची पोटसंधी आहे. याच्यामध्ये 16 संस्कार सांगितलेले आहेत. ते 16 संस्कार म्हणजे गर्भाधानम पुंसवनम सीमांतो जातकर्मच नामक्रिया निष्क्रमणो अन्नाशनम वपनक्रियाः कर्णवेदो व्रतादेशो वेदारंभक्रिया विधि केशांत स्नानमुत्थाओ विवाहाग्नि परिग्रहाः प्रेताग्नि संग्रह श्रोती संस्कारा षोडशा स्मृताः. म्हणजे हे सगळे 16 संस्कार सांगितले आहेत. गर्भाधानापासून तर अंत्येष्टीपर्यंत हे 16 संस्कार आहेत. त्यापैकी फक्त आपण आज मौंज म्हणजे उपनयन संस्कारापर्यंत चर्चा करणार आहोत. नक्कीच. पण आता हल्ली काय होतं, सगळं आपण म्हणजे दोघंही नवरा बायको किंवा पती पत्नी दोन्ही पण व्यवसायामध्ये असतात किंवा प्रत्येक जॉबला जातात, सगळेजण व्यस्त असतात. तर या सगळ्यामध्ये प्रत्येकाने वेळ काढून हे संस्कार करणं किती गरजेचं आहे. कारण आपण काही कधी कधी गावाकडे आपण असलो तर गावाकडे अजूनही या रूढी परंपरा, आपला धर्म हे या दृष्टीने हे संस्कार केले जातात. पण शहरी भागामध्ये हे जास्ती संस्कार करताना आढळून येत नाही. तर हे करणं कितपत गरजेचं आहे आणि शास्त्राला धरून करणं कितपत गरजेचं आहे याविषयी थोडंसं 1 मिनिट याच्यावर मी बोलतो की गावाकडे हे संस्कार गावाकडच्या पद्धतीने आणि पुरातन पद्धतीने होतात आणि शहरामध्ये याचं इव्हेंटीकरण झालेलं आहे. आता गुरुजी तुम्ही बोला. काय आहे, काल कालस्य कारणम राज्ञावा तस्य कारणम. काही रूढी परंपरा या कालमान परिस्थितीमुळे त्यात बदल झालेला आहे. परंतु आपल्या संस्कृतीत आपल्या पूर्वजांनी जेवढे संस्कार केलेले आहेत, संस्कार सांगितले आहेत, मग ते कोणतेही असो किंवा कोणतेही विधी असो, हे सगळे विधी सायन्सशी संबंधित आहेत. एव्हरीथिंग इज रिलेटेड विथ सायन्स. आलं का लक्षात? एव्हरीथिंग इज रिलेटेड विथ सायन्स. गर्भाधान
सुरुवातीला आपण गर्भाधान संस्काराकडे बोलूया. गर्भाधान संस्कार म्हणजे यामध्ये काय काय आपण घेतो? फार फार सुंदर प्रश्न विचारला. गर्भाधान याचा अर्थ असा आहे, प्रजोत्पत्ती निर्माण करण्याकरता स्त्री पुरुषांचं मिलन हे अत्यंत महत्वाचं आहे. पण ज्या वेळेला आपण स्त्री पुरुषांचं मिलन असतं त्यावेळेला त्यांनी अक्रोधनैहि सुप्रसन्नैहि म्हणजे आपल्या मनामध्ये दोघांनी, उभयतांनी, पती पत्नी या दोघांनी कोणत्याही प्रकारचे मनामध्ये विचार न ठेवताना आनंदाने प्रसन्न मनाने ठेवलेले संबंध, यातून जी संतती निर्माण होते, प्रजा निर्माण होते, ती प्रसन्न, आनंदी, सुदृढ निर्माण होते. एखादी वेळेला तुमच्या मनामध्ये लोभ जर निर्माण झाला तर लोभी किंवा लाचखोर अधिकारी निर्माण होऊ शकतात, लक्षात घ्या. किंवा एखाद्याने नुसतं आश्वासनच देण्याचं, आपल्या मनामध्ये आश्वासनच द्यायचे, एकमेकाला पती पत्नींनी आश्वासन देण्याचे जर विचार मनात राहिले आणि अशा वेळेला जर गर्भधारणा झाली तर होणारे दर 5 वर्षांनी येणारे निवडणुकीच्या वेळेला येणारे राजकारणी सुद्धा होऊ शकतात, लक्षात घ्या. म्हणून गर्भधारणेच्या वेळेला सुप्रसन्नैहि, मनामध्ये कोणतेही भाव न ठेवताना जर संबंध आले, गर्भधारणा झाली तर ती अत्यंत सुंदर संतती निर्माण होऊ शकते. आता पहिले जे 3 संस्कार आपले आहेत, गर्भाधान, पुसंवन आणि सीमंतोन्नयन, हे जे 3 संस्कार आहेत, हे 3 संस्कार मातेच्या गर्भात असताना आपल्याला करायचे आहेत, बरोबर. त्यानंतरचे जे 15 संस्कार, बाकीचे जे संस्कार आहेत, 12 संस्कार, 12 संस्कार हे जे आहेत, बाळाची जशी जशी वाढ होते, कायिक, वाचिक, मानसिक वाढ होते, बौद्धिक वाढ होते, शारीरिक वाढ होते, आणि त्याची वाढ होत 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 एक सुजाण नागरिक निर्माण होण्याकरता हे संस्कार केलेले आहेत. ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीची सर्वांगीण उन्नती होते, ती समाजाला, देशाला आणि सर्वांना प्रगतीशील नेते. म्हणून उन्नतीसाठी, देशाच्या, समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी हे जे संस्कार आहेत हे महत्वाचे आहेत. नक्कीच. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपली ही चर्चा पुढे चालू ठेवूया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आचार्य 90 FM. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आपण गर्भाधानाविषयी बोलत होतो, त्यांच्यावर आपण कुठले संस्कार केले पाहिजे, तर थोडं संक्षिप्त आपल्याला जाणून घेऊया आपण गुरुजींकडनं. आपल्यासोबत आहे शंतनू पुराणिक सर आणि मुकुंद जोशी गुरुजी. गुरुजी, आपण गर्भाधान संस्काराविषयी बोलत होतो, आपली चर्चा सुरू होती, तर त्याविषयी थोडंसं संक्षिप्त स्वरूपात तुम्ही सांगा. हा, गर्भाधान संस्कार म्हणजेच काही ठिकाणी त्याला ऋतुशांती किंवा रजोदर्शन शांती असं म्हटलेलं आहे. जसं बाळ जन्माला आल्यानंतर त्या दिवशी आपण पंचांग बघतो की तिथी वार नक्षत्र योग कर्ण बेवच, बाळाचा जन्म झालाय तर कोणत्या अशुभ योगावर आहे का, असल्यास त्याची शांती करायची असते. तसंच ज्या वेळेला
कुमारिकेला स्त्रीत्व प्राप्त होतं. अशा वेळेला जर काही कुयोग असला, तिथीवार नक्षत्रादी कुयोग असला, तर त्याच्यासाठी विवाहानंतर पहिले ती शांती केली जाते. त्याचा संकल्पच असा आहे, अस्या मम भार्यायाः प्रथम रजो दर्शन समये. नंतर जो काही दोष वगैरे असेल त्याच्यासाठी त्याच्यासाठी ही रजोदर्शन शांती किंवा ऋतुशांती करतात. आता त्याच्यात देवता किती आहे? 4. सूर्य, इंद्र, इंद्राणी, भुवनेश्वरी आणि 5वी कदली. कदली म्हणजे दान आहे. तर सूर्याची पूजा का करतात? बघा किती आपली संस्कृती सुंदर आहे. देवताला सुद्धा घेतलेले आहेत, त्याच हिशोबाने घेतलेले आहेत. सूर्य म्हणजे माझी होणारी जी संतती आहे, होणारा जो मुलगा आहे तो सूर्यासारखा तेजस्वी, सूर्यासारखा अंधकार निवारण करणारा, सर्वांना प्रकाश देणारा असा बाबा. दुसरा इंद्र. आता इंद्र म्हणजे कोण? देवांचा राजा इंद्र. हा, देवांचा राजा नाही. इंद्र ही जी आहे ही संज्ञा आहे, एक पदवी आहे. जसं देवाचा राजा तो देवेंद्र, पक्ष्यांचा राजा तो खगेंद्र, हरणांचा राजा तो मृगेंद्र आणि माणसांचा राजा तो नरेंद्र. लक्षात घ्या. तर इंद्र जसा राजा आहे, राजा सर्वांचं कल्याण करणारा असतो, सर्वांना मार्गदर्शन करणारा, सर्वांचं पालन पोषण आणि प्रजेचं पालन अत्यंत तत्परतेने आणि निस्पृह मनाने करणारा असा राजा असतो. समतोल निसर्गाचा कसा राखलाय? निसर्गाचा समतोल ऋषीमुनींनी कसा राखलाय बघा. सूर्य झाला, इंद्र झाला. समजा स्त्री संतती निर्माण झाली तर ती इंद्राणी आणि भुवनेश्वरी. इंद्राणी म्हणजे कोण? इंद्राची पत्नी म्हणजे राजाची पत्नी राणी. तर आपल्या होणाऱ्या मुलीला राणीसारखं वैभव, सुख, संपत्ती, वैभव प्राप्त हो, जगाचं किंवा समाजाचं कल्याण करणारं अशी संतती ती कन्या संतती हो, ही इंद्राणी. त्यानंतर भुवनेश्वरी. भुवनेश्वरी प्रश्नच नाही, जगाची माता, जगत जननी. जगत जननी, जगाची कल्याण करणारी म्हणजे माझी जी कन्या होईल किंवा आमची जी कन्या होईल, होणार कन्यारत्न जे आहे ते सर्वांचं कल्याण करणारी, दोघं कुळांचा उद्धार करणारी, समतोल राखणारी अशी कन्या व्हावी म्हणून भुवनेश्वरीची आहेत. भुवनेश्वरी जगाची माता आहे, माऊली आहे. आता माऊली आणि माता हिच्यामध्ये फरक आहे बरं, लक्षात घ्या. माऊली आणि माता हिच्यात फरक आहे. माऊली ही मातेची सुपरलेटिव्ह डिग्री, आईची सुपरलेटिव्ह डिग्री आहे. जगामध्ये एका संताला माऊली म्हटलेलं आहे, ज्ञानेश्वर माऊली. का? त्यांनी त्याच्या कुटुंबाबद्दल बघितलं नाही, त्याने समाजाबद्दल बघितलं नाही, त्यांनी देशाबद्दल बघितलं नाही, तर प्रसादानामध्ये काय मागितलं? आता विश्वात्मिके देवे, सर्व विश्वाचं कल्याण मागितलं. म्हणून ती एकच माऊली आहे. तर आपली होणारी जी संतती आहे ती माऊली सारखी असावी. हा निसर्गाचा समतोल ऋषीमुनींनी लागला सांगितलेला. तर नंतर मग गर्भाधान. गर्भाधानाबद्दल आपलं बोलणं झालेलंच आहे, आलं का लक्षात? हा झाला पहिला संस्कार, गर्भाधान संस्कार. त्याच्यानंतर गर्भाधान होताना
गर्भाधान ज्या वेळेला संबंध येतो त्यावेळेला गर्भ हा फक्त अंगुष्ठ मात्रेनं पाण्याचा बुडबुडा असतो. लक्षात घ्या, अंगुष्ठ मात्रेनं पाण्याचा बुडबुडा. त्यानंतर तो धीरे रक्त, मांस आणि अस्थि, शरीर जो आहे आपलं, रक्त, मांस आणि अस्थि या 3 गोष्टीपासून निर्माण झालेला आहे. तर पहिले तो पाण्याचा बुडबुडा असतो. नंतर क्रमाक्रमाने त्यात रक्त आणि मांस निर्माण होतं. हे फक्त 3 महिनेपर्यंत मांसाचा गोळा असतो. म्हणून त्यावेळेला जपायचं असतं. जर एखाद्या स्त्रीची प्रकृती उष्ण असेल किंवा काही शारीरिक धर्म असेल, त्यामुळे मिसकॅरेज होण्याची शक्यता असते. म्हणून 3 महिने काळजी घ्यायची असते. तर 3ऱ्या महिन्यामध्ये त्या गर्भामध्ये जीव निर्माण होतो. तोपर्यंत आपण कुणालाही सांगत नाही. याला चोरचोळी म्हणतात. डिस्क्लोज करत नाही. बरोबर. याला काही आहे हे डिस्क्लोज करत नाही, कारण याला चोरचोळी म्हणतात. तोपर्यंत फक्त ब्लड रिलेशन यांनाच फक्त माहिती असतं, बाकी कोणालाही सांगत नाही. कारण एखाद्या वेळेला प्रकृतीमुळे मिसकॅरेज वगैरे वगैरे होण्याची शक्यता असते. किंवा एखादी व्यक्ती, तुमचा विश्वास असो किंवा नसो, अंधश्रद्धा म्हणा किंवा काही म्हणा, एखाद्याची त्या स्त्रीला नजर सुद्धा लागू शकते. म्हणून 3 महिने आपण डिस्पोज करत नाही. त्यानंतर चोरचोळी जे म्हणतात, तिचा नाकामध्ये दुर्वांचा रस किंवा औदुंबराच्या मुळीचा रस सोडतात. त्यामुळे आता त्याच्या मागचं सायंटिफिक कारण आहे. दुर्वा औदुंबराचा रस हे जो आहे हा अत्यंत शीतल आहे. प्यायला सुद्धा सांगितलंय, किम पिबसी पुंसौवनम. तर गर्भात तो जो रस आहे तो प्यायला सुद्धा सांगितलाय, नाकात सोडण्यापेक्षा प्यायला सांगितलंय. त्यामुळे स्त्रीची प्रकृती जी आहे तिची उष्णता कमी होऊन गर्भ व्यवस्थित राहतो. त्यानंतरचा जो संस्कार आहे तो सीमंतोन्नयन. सीमंतोन्नयन म्हणजे साधारण 6व्या, 7व्या, 8व्या महिन्यात करतात. आपण त्याला काय म्हणतो? डोहाळ जेवण. आपण म्हणतो ना डोहाळ जेवण. कारण त्यावेळेला 8व्या महिन्यामध्ये बाळाला जी आहे ना, बाळाची थोडीशी वाढ झालेली असते. त्याची तन मनाची थोडीशी वाढ झालेली असते आणि त्याच्या ज्या इच्छा आहेत, खाण्याच्या वगैरे वगैरे इच्छा आहेत, त्या वाढतात. म्हणून त्यावेळेला स्त्रीचे डोहाळे लागले आपण म्हणतो. आणि अशा वेळेला, अष्टांगुळाच्या वेळेला 8व्या महिन्यामध्ये, 7व्या 8व्या महिन्यामध्ये ज्या वेळेला आपण डोहाळ जेवण करतो त्यावेळेला स्त्रीच्या आवडीचं जे आहे की जे पुढे बाळाला आवडेल, म्हणून काही काही वेळेला जास्त ज्या वेळेला जी स्त्री जे भक्षण करते, जे आवडीचं खाते, तेच आवड पुढे बाळाला निर्माण होत असते. अशा वेळेला हे आहे गाथां गायती. त्यावेळेला असं सांगितलं आहे की एका गायकाला बोलवायचं किंवा पतीने किंवा त्या गायकाने सुंदर गाणं म्हणून किंवा एखाद्या सुंदर राजाची किंवा शूराची गोष्ट सांगायची. हे कथेत सांगितलेलं आहे, हे सांगितलेलं आपल्या संस्कारात सांगितलेलं आहे. लक्षात घ्या. आपल्याला उदाहरण आहेच. अभिमन्यूने चक्रव्यूहात
कसं शिरायचं हे कुठे ऐकलं? मातेच्या गर्भात. हा. आलं का लक्षात? मातेच्या गर्भात त्याने ते ऐकलं. त्यांनी कुठेही असं शालेय शिक्षण शालेय नव्हतं शिक्षण घेतलं घेतलं. किंवा हो. औपचारिक शिक्षण हो. घेतलेलं नव्हतं. हा. तर आता एक मी सहज उदाहरण देतो. हा. माझे एक परिचयातले डोंबिवलीतले सुप्रसिद्ध डॉक्टर लोडपाय. हम्म. आई नेत्ररोग तज्ज्ञ आहे, वा. MD, हम्म. आणि वडील जे आहेत रेडिओलॉजिस्ट. हा. त्यांची मुलगी आज 11 वर्षाची आहे. हम्म. 1.5 वर्षाची असताना तिचा छंद काय असावा? इमेज. अच्छा. तिचा छंद एक होता. 1.5 वर्षाची असताना तिला दररोज हा. वही आणि पेन लागायचा. लागायचं. आणि ती अशा तशा रेघोट्या मारून तिच्यावरती चित्र म्हणा, रेघोट्या म्हणा, 1.5 हा, वर्षाची जे काय मुलगी असेल, काढणार हो. तशी काढायची. मुलांना साधारण कोणती खेळणी आवडतात, हो. काही आवडतात, तिला ते आवडायचो. हा. मॅडमने मला विचारलं, गुरुजी हे असं काय? हा. मग मी त्यांना विचारलं, हा. मॅडम ही गर्भात असताना आपण काय करत होता? प्रॅक्टिस. हा. ती म्हणे मी माझी थेसिस लिहित लिहित होती. होता. हा. थेसिस लिहित असताना जे ट्रेसिंग वगैरे वगैरे आज ती मुलगी हा. 11 वर्षाची आहे, उत्कृष्ट आर्टिस्ट आहे. वा. हे जे संस्कार आहेत हे गर्भात असतानाचे संस्कार आहेत. हम्म. म्हणून अशा वेळेला दोघांची जबाबदारी, हो, हो. पती पती, पत्नीची आणि जबाबदारी, घरातल्या सगळ्यांची. घरातल्या सर्वांची जबाबदारी आहे. हो. अशा वेळेला गर्भवती स्त्रीला आनंदी प्रसन्न हम्म. ठेवणं हे अत्यंत महत्वाचं आहे. हा. म्हणूनच आपण म्हणतो ना, आईने जास्तीत जास्त पुस्तकं चांगली वाचावी हा. किंवा आपण मन प्रसन्न ठेवण्यासाठी थोडंसं फिरायला जावं Yes. असं पण. आणि घरातल्या सगळ्यांचा त्यामध्ये सहभाग असावा. सगळ्यांचा सहभाग असं असायलाच आपण पाहिजे. म्हणतो. हो. हा. तर हे झाले हा. सीमंतोन्नयनापर्यंत, हे गर्भात असताना पर्यंतचे संस्कार आहेत. 3 संस्कार आहेत. बरं. त्यानंतर बाळ जन्माला येतं. हम्म. आता एक ज्योतिषशास्त्रांना माझं शंका आहे, ज्योतिषशास्त्रांना विचारायचंय. जुळी मुलं जन्माला येतात. हा. माझ्या परिचयातले 2 मुलं अशी आहेत हा. की जे दिसायला राम और श्याम, अगदी आवळे जावळे, काहीही फरक नाही. हम्म. दोघं मुलं बीकॉमलाच. हा. बीकॉमला दोघी मुलं एकाच वेळेला नापास झाली. बरं. त्या दोघं मुलांना जी संतती झाली, त्यांच्या दोघं मुलीच्या लग्नाला प्रॉब्लेम झाला. अच्छा. बरोबर. हम्म. त्यानंतर एक दुसरंच माझ्या परिचयाचं, जे आमच्या मंडळातलेच आहेत, हा. त्याची 2 मुलं आहेत. हम्म. एकाला हेवी डायबिटीस आहे, दुसऱ्याला काहीही आजार नाही. एकाला शिक्षणामध्ये रुची आहे. आवड हा. आहे, दुसऱ्याला नाही. हम्म. तर हे का? हम्म. जन्म तर दोघांचे 2 किंवा 5 मिनिटांनी होतात. फरकाने होतात. हो. त्यांच्या कुंडलीत काही बदल पडत नाही. पण असं का? नक्षत्र बदलतात ना. हा. नाही, त्याच्यामध्ये फ्रॅक्शन ऑफ सेकंडचा फरक आहे. फरक असतो. हो. आज जे म्हणतायत, काल जे आपलं यान उतरलं हा. ते त्यांनी शास्त्रज्ञांनी जे डिक्लेअर केला होता टाइम, हा. बरोबर त्या वेळेला उतरलं. हा. खरं म्हणजे लक्षावधी मैल दूर आहे खरं. हा.
आणि केवढी अॅक्युरेसी, म्हणजे आपल्या हे जे आहे तुम्ही म्हणतात ज्योतिषांना, ते ज्योतिष आपलं एवढं प्रगत होतं ते गणित किंवा आहे तसं आहे तो प्रकार. हा, तर त्याचं कारण आपला मूळ गर्भाधानात आहे. लक्षात घ्या, ज्या वेळेला संबंध निर्माण होतो अशा वेळेला पुरुषाचे शुक्रजंतू जे आहेत हे त्या स्त्रीच्या शरीरामध्ये 36 ते 48 तास जिवंत असतात. लक्षात घ्या. अशा वेळेला इमिजिएट एका शुक्राणूचा संबंध आला की तिथे गर्भ निर्माण होतो आणि इमिजिएट एका सेकंदात दुसऱ्या पुबीजाचे संबंध आला की दुसरी संतती निर्माण होते. तो जुळे, म्हणजे ते आवळे जावळे होतात पहिल्या इच्छा सांगितल्याप्रमाणे. त्यानंतर पहिला गर्भ निर्माण झाला, त्यानंतर 2 तासाने 3 तासाने 4 तासाने जर दुसरा पुबीजाचा संबंध आला तर हा जो होणारा डिस्टन्स आहे त्याला आधान म्हणतात. त्या आधानामुळे आधान कुंडली बदलते आणि म्हणून त्याच्यामध्ये हा फरक निर्माण होतो. तर हे अत्यंत महत्वाचं आहे. बाळ निर्माण अशा प्रकारे जुळ्या मुलांमध्ये जो फरक पडतो याचं कारण आधान. ज्योतिषशास्त्रामध्ये आपल्या हिंदू संस्कृतीने बघा त्यासाठी आधान कुंडली सांगितलेली आहे. परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपली ही चर्चा अशीच चालू ठेवूया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM ऑन रेडिओ. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM ऑन रेडिओ आणि आपण आज चर्चा करतो आहोत एका कार्यक्रमाबद्दल आणि तो कार्यक्रम आयोजित केलेला आहे ब्राह्मण महासंघ डोंबिवली आणि शुक्ल यजुर्वेदी माध्यम दिन ब्राह्मण सभा यांच्या संयुक्त विद्यमाने गर्भाधान संस्कार ते उपनयन संस्कार हा एक समाज प्रबोधनाचा कार्यक्रम रविवार दिनांक 3 सप्टेंबर 2023 ला आयोजित करण्यात येत आहे. ज्ञानेश्वर मंगल कार्यालय डोंबिवली पश्चिम येथे संध्याकाळी 5:30 ते संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत. त्याचे जे प्रमुख वक्ते आहेत ते आहेत मुकुंद जोशी गुरुजी, जे आपल्याला आता मार्गदर्शन करतायत. गुरुजी, आतापर्यंत आपण बोललो तर गर्भाधाना म्हणजे बाळ जन्माच्या आधीचे सगळे संस्कारांविषयी. आता बाळ जन्मल्यानंतर जे काही संस्कार होतात त्याविषयी तुम्ही थोडंसं मार्गदर्शन आपल्या प्रेक्षकांना करा. येस. याच्यानंतरचा संस्कार जो आहे जातकर्म, म्हणजे हा जो विधी आहे नाल छेदनाच्या आधी करायचा असतो. म्हणजे सोन्याच्या ताराने किंवा अनामिकेने बाळाला मध किंवा तूप चाटवायचं असतं. कारण बाळ रडत असतं, त्याचं कॉन्सन्ट्रेशन दुसरीकडे व्हावं म्हणून ते द्यायचं आणि नाळ छेदायची आहे, नाळ छेदायची आहे. नाही तर काय होतं, आपण आधी नाळ छेदली तर बाळ रडतं, झोपेत दचकून उठतं, थरथरतं. तर ह्या संस्कार झाल्यानंतर कारण त्याच्या माइंडचं जे डायव्हर्शन दुसरीकडे होतं आणि मग ते नाळ छेदन करायचं आहे. याला जातकर्म म्हणतात. हा नाळ छेदनापर्यंतचा विधी आहे. त्यानंतर आला नामकरण. नामकरण म्हणजे काय? आयडेंटिफिकेशन. मी कोण आहे, काय आहे, स्वतःच्या नावाने त्याची सगळ्यांना ओळख व्हावी म्हणून नामकरण विधी आहे. तर नामकरण विधीमध्ये 4 नावं सांगितलेली आहेत. पहिलं नाव जे आहे ते कुलदेवतेच्या नावावरून किंवा अमुक देवतेचा तो भक्त आहे. दुसरा जो आहे मास नाम, म्हणजे प्रत्येक महिन्याची निरनिराळी नावं आहेत, परमेश्वराची नावं आहेत. त्यानंतर तिसरं आहे नक्षत्र नाम, म्हणजे या नक्षत्रावरती त्याचा जन्म झालेला आहे, त्याच्या अध्यक्षरावरती त्याचं
नाव आहे. त्यानंतर चौथं नाव आहे व्यवहारिक नाम, म्हणजे आपलं सर्वांच्या आवडीचं जे नाव आहे त्याला व्यवहारिक नाम म्हणतात. नाव ठेवण्यामध्ये पूर्वी जी प्रथा होती, देवाची नावं ठेवली जात होती. कारण त्यामुळे आपल्याला देवाचं नाव तरी घेता येत यावं. नेहमी आपल्या मनामध्ये आपल्या मुखात परमेश्वराचं नाव यावं म्हणून देवाची नावं होते. आजकाल पद्धत बदलली, जाऊ द्या. हे झालं नामकरण. त्यानंतरचा जो आहे निष्क्रमण. 2 महिने 2.5 महिने बाळ जे आहे, बाळ आणि बाळंतीण एका खोलीत असतात, अंधारात असतात. त्यानंतर त्याला सूर्यप्रकाश मिळावा आणि बाहेरचं दर्शन व्हावं म्हणून त्याला पहिले आपण देवदर्शनाला नेतो. देवदर्शनाला नेल्यानंतर हळूहळू हळूहळू त्याला पंचमहाभूतांची ओळख होत जाते. लक्षात, पंचमहाभूतांची ओळख होत जाते. त्यावेळेला रात्री चंद्राचं सुद्धा दर्शन, मग त्यावेळेला चंदा मामा वगैरे वगैरे जे आहेत, म्हणजे हा संस्कार आहे. त्यानंतर अन्नप्राशन. अन्नप्राशन ह्या विधीमध्ये पहिले अग्नीला आहुत्या दिलेल्या आहेत. अग्नीला आहुत्या दिल्यानंतर एका ताटामध्ये षडरस अन्न जे आहे ते वाढलं जातं. बाळाला षडरसाचा आस्वाद घेता यावा, चव घेता यावी, त्याला प्रत्येक गोष्टीत रुची राहावी म्हणून सगळे षडरस सांगितले आहेत. आता षडरसाबद्दल काही सांगण्याची जरूरत नाही, हे सर्व षडरस त्याला सांगितलेलं आहे. याला अन्नप्राशन म्हणतात. अन्नप्राशन झाल्यानंतर वपन क्रिया. आता वपन क्रिया जो विधी आहे, पूर्वी त्याला जाऊळ म्हणतात, तो जाऊळ वगैरे वपन क्रिया आहे. त्याच्या मागे असं होतं की बा पहिले जे बाळाच्या गर्भातून जे आलेले आहेत ते काय अशुभ जे आहेत त्याच्याकरता ते केलेलं आहे. त्यानंतर कर्णवेध. हो, लक्षात, कारण कर्णवेध संस्कार सांगितलेला आहे. आचार्य 90 FM